नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत मायमुगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. मडगांव रवींद्र भवनाक परतून 4.5 कोटी. बिरसा मुंडा जयंतीक 16 कोटी. गोंयाक मेळटलो लोकपाल. मंत्रिमंडळाचे बसके उपरांत सांगले मुख्यमंत्र्यान. तुयेच्या हॉस्पिटलाची 7.5 सोंपपाच्या मार्गार. इमारत पूर्णतायेक. अधिवेशना उपरांत लागतले चालीक. पेडणेकारांक सरकाराचे वतीन आमदाराचे नवे उतर. संजीवनी साखर कारखान्याची आश्वासना आयकून बेजारल्यात. बेगोबेग घालात प्रश्न जाग्यार. नाजाल्यार शेतकी खाते मुखार मारतले थपकल. ऊस शेतकारांनी परतून उबारलो उसा दाणो. आणि आता खबरो विस्तारान. GPBL आणि UTLची 5% रक्कम वापरपाक मंत्रिमंडळान मंजुरी दिल्या. बिरसा मुंडा कार्यावळीक 16 कोटी मंजूर केल्यात. जाल्यार गोंयकारपण हालोवन सोडपी निवृत्त न्यायमूर्ती फर्दीन रिबोलेच्या फुडारपणा खाला जाल्ले सभेंतल्या मागण्यांचेर अभ्यास करून निर्णय घेतलो अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगलें. बुधवारा कॅबिनेट मिटींग जाली. हे बसकेत कांय म्हत्वाच्या मुद्द्यांचेर ठोस निर्णय घेतल्यात. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान मिडियाक डिटेल्स दिल्यो. मंत्रिमंडळान GIM म्हटल्यार गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटाक खाजगी विद्यापीठाचो दर्जो दिवपाक मान्यताय दिल्या. ह्या सारकिल्ल्या साबार निर्णयांचेर मंत्रिमंडळाचे बसकेत चर्चा जावन मान्यताय मेळ्ळी. आयकात CMाक. एक्सपोस्ट फॅक्टर अप्रुवल फॉर द बिरसा मुंडा जयंतीच्या प्रोग्रामा खातीर अप्रॉक्सिमेटली 16 crores of rupees. द गोवा मोपा एअरपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी अमेंडेड बिल 2026 तातूंत अमेंडमेंट केला. तर ते पोस्ट भरपाक जे आशिल्ले पळय न्ही ते पयलीं हेजेरूच आशिल्ले कॉन्ट्रॅक्टाचेर. नाव इट वील परमनंट पोस्ट किंवा डेप्युटेशनचेर भरपा खातीर स्कोप दिला मोपान माडाच्या हितूर. GIM युनिव्हर्सिटी बिल 2026 आमी आयच्या हातूंतल्यान पास केला. गोवा इन्स्टिट्यूट ऑफ द मॅनेजमेंट एज अ प्रायवेट युनिव्हर्सिटी म्हणून तांकां ऑथरायझेशन मेळटलें. गोंयांत तांचो कॅम्पस आसा सेटअप आशिल्लो. इट इज एन ट्रान्झीट कॅम्पस म्हणून चलताले ते. तांकां सेपरेटली युनिव्हर्सिटी म्हणून मेळटलें. तो सध्या तरी तांचो सांकळीत आहा. इन फ्युचर ते तांचेर डिपेंड. प्रायवेट युनिव्हर्सिटी. अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय समाजातले सुमार 500 लाभार्थ्यांचे ज्यांच्यांनी SC आणि OBC महामंडळा कडल्यान रीण घेतलेले त्यांचे 3.20 कोटी रुपयांचे रिणावयले व्याज माफ करपाचो निर्णय मंत्रिमंडळान घेतला. रिणां तुंबलेल्यान डिफॉल्टरांचेर कोर्टात केसी चलताल्यो. तांकां आतां कळंतरा बगर त्यांच्यांनी घेतलेली फकत मूळ रक्कम वा 5 वा 10 हजार परत दिवचे पडटले. SC आणि OBC कॉर्पोरेशन्स हांच्या खातीर फाटल्या 25 ते 30 वर्सां पयलीं धाकल्या लोकांक म्हणजे बारीक गरीब लोकांक 5,000 पासून 10,000 रुपया पर्यंत लोन हे गरीब लोकां खातीर दिल्ले. असे 500 लोक आशिल्ले आणि हे अप्रॉक्सिमेटली आतां वाडून जवळपास 3 कोटी 20 लाखाचे पर्यंत पावले. ह्या 500 लोकांचेर ऑलरेडी केसीस जाल्या. मामलेदारान ते फावटी मारीत आसा. फाटलीं 2 वर्सां म्हाज्याय कडेन ते कंटिन्युअसली येताले. हांवें ते एक्सपर्टायट करून तांकां वेवर दिवपाचो थारायला आणि तांच्यांनी फक्त जे लोन काडलेले 5,000 रुपया 10,000 रुपया तितकेच फारीक करपाचे. सगळो इंट्रस्ट हो कंप्लिटली तांकां माफ केला. 3 कोटी 20 लाख रुपया ह्या 500 लोकांक मेळोन आमी माफ केल्या. तातूंत ज्यांच्यो केसीस हांवें फक्त एकाच खातीर प्रेसाक सांगलें ज्यांच्यो केसीस आमचे नोटीस ऑलरेडी मामलेदारांक वयतलीच बट तांच्यांनी थंयसरूच स्टॉप करून लेट देम सेंड बॅक टू द डिपार्टमेंट सो दॅट देम ओरिजिनल अमावंट कितें 5,000 रुपया 10,000 रुपया घेता तो भरून ताणें आपलें लोन क्लोज करचें. 500 लोकांक एकंदर हेजो फायदो जातलो. थँक्यू. गोंया खातीर लोकायुक्ताची नियुक्ती फाल्यां मेरेन जातली. विरोधी पक्ष फुडाऱ्या बरोबर बसका जाल्या. बसकेत 2 नांवां मुखार येयल्यात. प्रोसेस करून लोकायुक्त वेंचतले अशें मुख्यमंत्र्यान सांगलें. अभी तक लोकायुक्त अपॉइंट नहीं हो पा रहा है तो उसके ऊपर कल तक अपॉइंट हो जाए. डिस्कशन जाला. फायनल मिनिट्स त्यांनी सायन केल्या उपरांत फाल्यां पर्यंत अपॉइंट जातलो. मिटिंगेंतलो इश्यू जो डिस्कशन जाला तेजे मिनिट्स जो पर्यंत फायनलायज जावंक येना तोपर्यंत नांव डिक्लेअर करूं शकना. ताजे कडेन डिस्कशनूय जाला. त्यांनी मिनिट्स हांवें रेडी करून धाडल्या. फायनल डिस्कशन जालें काय नांव डिक्लेअर करता. कितले जाणांचे नांव अशें 2 नांवांचें डिस्कशन आशिल्लें. एक फायनलायज जाला तेजें हे पळोवन फायनल मिनिट्स जाले काय
आयज सांजचे पर्यंत जाल्यार फाल्यां कळयतले. आयज वयता फाल्यां वयता करत खोटलेभर आश्वासनां पचयल्ले तुये हॉस्पिटलांतले 7:30 डिस्चार्ज मेळोवपाची तयारी चलयल्या. व्हेंटिलेटरा वयल्यान देंवन हातपाय हालोवपाक सुरवात केल्या. प्रिमायसीस कंप्लीट जाल्या म्हणजे पेशंटांक कपडे घातल्यात. डिस्चार्ज दिवपाक GMCतले दोतोर येतले. असेंब्ली उपरांत डिस्चार्ज हॉस्पिटल पेडणेकरांच्या हवाली. भलायकी सुविधांच्या बाबतीत पेडणेकारांनी बरेच पाशियेस काडला म्हणूं येता. 1-2 न्हू वट्ट 8 वर्सां जावन गेली तुयेच्या हॉस्पिटलाक. आयज जाता फाल्यां जाता म्हणत सगळेंच व्हेंटिलेटरार दवरले. अदीमदीं पार्सेकार मिडियाक व्यथा सांगतालो. भलायकी मंत्री रिपोर्टरांक कथा सांगतालो. पेडणेकर ह्यो काणयो मन लावन आयकताले. मात आतां आमदारान आश्वासन दिलां तें पळयत जाल्यार हें हॉस्पिटल सुरू जावपाक 2027ची वेंचणुकेची वाट पळोवची पडची ना अशी आस्त बाळगूं येता. हॉस्पिटलाचो विशय खंय पावला? पळय, सगळ्यात पयलीं म्हटल्यार सगळ्यात लक्षांत घेवपाक जाय की जेन्ना आमदार जाल्लो त्याच्या पयलीं 5 वर्सां बिल्डींग तशाक तशी आसली आनी कांयच काम जावंक नासलें. आयज ती फूल एंटायर कंप्लीट जाले. आमचे कंटिन्युअस फॉलोअप घेवन सगळें करून आयज ती प्रिमायसीस दिसता तुमकां, नाल्यार ती प्रिमायसीस अर्दी कुडी जाल्ली. 75% काम जावन तशें जाल्लें. आयज 100% काम कंप्लीट जालां आनी ती बाकी सगळो प्रोसिजर आसा तो कंप्लीट जाल्लो. हे पयली गोश्ट. दुसरो आतां विशय येता तो स्टाफ रिक्रुटमेंट. थंयसर जो स्टाफ लागतलो अवेलेबल म्हणजे 100 बेडेड हॉस्पिटल आहा. 100 बेडेड हॉस्पिटल आमी जेन्ना जॉयंट मिटींग घेतलेली सगळ्यांनी मेळून तेन्ना थंयसर 100 बेडेड आतां फिजिबल ना म्हणून पयलीं स्टार्टींग इनिशियली आमी 50 बेडेड स्टार्ट करतात म्हणजे रिस्पॉन्स पळोवपाक. जर लोड वाडोंक लागलो जाल्यार 50 बेड्स आनी एडिशनल ते एड करते. पूण सद्या आमी 50 बेडीचे हॉस्पिटल स्टार्ट करतात अलॉंग विथ मॉर्ग. 4 मॉर्ग आहात आनी बाकीचे फॅसिलिटीज जे आमचे सप्टेंबरान डिसेंबरान 16 तारखेक म्हणजे 17 तारखेक इन्स्पेक्शन जालें डिसेंबराचे जॉयंटली म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट, GSIDC आनी हेल्थ डिपार्टमेंट. तेन्ना सगळे जे जे रिक्वायर्ड पॉयंट्स आहात ते आमी तेंच्यांनी नोट डावन केल्ले आनी थोड्या गोश्टी जबाबदारी म्हाकाय दिली तेंच्यांनी. सो एज अ MLA हांवें ते करपाचें म्हणून सो त्या प्रमाणे आमी केलें. आतां थंयसर उरता ते इक्विपमेंटांचे. इक्विपमेंट मेजर हे आमचे त्या हॉस्पिटलांत. त्या इक्विपमेंटाचे तुमी पळयलें आसतलें पयर आमचो टेंडर फ्लोट जाला जो वेरियस इक्विपमेंट्स जे ऑक्सिजन जावं आनी इतर गोश्टी जे मेडिकल हेका लागतात तितले आमी इक्विपमेंट ऑलमोस्ट 7 कोटीचेर आमी टेंडर आउट केल्लो आहा ऑलरेडी. सो विदीन 15 days बेस्ट बिडर तेका जो येतलो तेका तें काम मेळटलें आनी तें काम इमिजिएटली कंप्लीटूय जातलें. आतां मीन वायल आमकां पळोवंक जाय तें हॉस्पिटल परत आमी सगळें रेडी केलें आनी मागीर परत तशेंच दवरलें जाल्यार परत अनमेंटेन जातलें. मागीर थंयसर खंयचे वायरी कोण तोडटले आनी कितें करतले म्हणजे ते इन यूज रावत जाल्यार ते आमकां फेसिलिटी. आतां प्रायोरिटी थंयसर आहा ते OPD आमी सगळे स्टार्ट करतात. OPD स्टार्ट करून आमी थंयसर जो एक्सरे रूम आहा जे सकयल जो डायलिसीस आहा तो एक्सरे रूम आमी सेटअप करतात इमिजिएटली. डायलिसीस आमी वयर शिफ्ट करतात आनी एक्स्ट्रा बेडीज डायलिसीसाचे स्टार्ट करतात थंयसर. आनी बाकीचे जे स्टाफ जाय म्हणजे डॉक्टर्स जाय, नर्सीस जाय. हेका लागून आमी ऑलरेडी डॉक्टर्स ऑलरेडी डिनान एश्योर केला की GMCतल्यान थोडे डॉक्टर्स आहात ते हांगासर तांकां अपॉयंटमेंट म्हणजे तांकां हांगासर येवचें पडटलें तूं ह्या हॉस्पिटलांत. आनी त्या प्रमाणे जे नर्सीसाचे म्हणल्यार आतां नर्सींग कॉलेजींनी जे पास आउट जातात ते एका वर्साच्या बोंडाचेर तांकां थंय आमी घेवचें म्हणून. आनी त्या प्रमाणे काल आमी हांव पर्सनली ऑनरेबल चीफ मिनिस्टराक मेळ्ळां आनी तो बॉन्ड हे एक्सेप्टूय केला आनी तेंच्यांनी लेटरूय आमच्या हेका केला म्हणून हेल्थ सेक्रेटरीक. सो हे प्रोसिजर ऑलमोस्ट जाला. असेंब्ली जातात काल CMन एश्योर केला असेंब्ली जातात आमी ते हॉस्पिटल स्टार्ट करतात. फाटलीं 5 वर्सां संजीवनी साखर कारखानो परतून सुरू करपाची आश्वासनां आयकून बेजारिल्ले गोमंतक ऊस उत्पादक संघटनेचे आयज उग्र रूप धारण केलें. सरकारान ऊस शेतकारांचे प्रश्न जाग्यार घातले ना जाल्यार शेतकी कार्यालया मुखार धरणे आंदोलन करतले अशी शिटकावणी दिली. ऑक्टोबरांत मागण्यांचे निवेदन दिल्ले पूण कृषी खात्यान कांयच केलें ना. मुख्यमंत्री मेळना शेतकारांनी सांगलें. ऊसाचो येरादारी खर्च परवडना देखून कापणी आनी येरादारीचो भार सरकारान पेलचो अशें शेतकारांनी मागलां. पूण ह्यो सगळ्यो काणयो जाल्या आनी स्कीम सोंपल्या नंतर सरकारान वास्तवीक आमकां सांगपाक जाय आशिल्लें ऊस रोया म्हणून. आमी सरकाराक विचारताले आमी कितें करूं.
सरकारान सांगलें नोटिफिकेशन काडटा. आमी सांगलें ऊस रोयतलो जाल्यार नोव्हेंबर ते जानेवारी ह्या पिरियडार रोवपाची गरज आसा. पोरूं सरकारान मे म्हयन्यात नोटिफिकेशन काडलें ऊस रोया म्हणून. पूण तो पिरियड ऊस रोवपाचो नाशिल्लो. त्या पिरियडाक ऊस कोण रोयना. आतां हे मूर्ख कोण नोटिफिकेशन काडपी मूर्ख काय आमी आयकोन घेवपी मूर्ख हें म्हाका खबर ना. पूण नाका जाल्ल्या टायमार नोटिफिकेशन काडलें. त्या मजगतीं कितें जालें, शेतकार आपल्या उसाचें वेल मेंटेन करपाक पावलो ना. आनी सरकारान तेजे मध्ये एक नोटिफिकेशन काडलें की जी फाटली स्कीम आसा 5 वर्सांची ती मार्च 2026 पासून गृहीत धरची. ह्यो दोन गोश्टी शेतकारा सरकारान सांगलां तुमच्या उसाचें कितेंय करा, तुमकां आपूण एवरेज जी ठरलेली आसा ते पद्दतीन पयशे दितलो. म्हणटा शेतकार ते आशेचेर आज पर्यंत जगता. तेच्या नंतर मदेंच तेणी एक नोटिफिकेशन काडलें की ऊस जो आसा शुगर ग्रोवरांचो तो हाडून शुगर फॅक्टरीच्या दारार दिवपाचो आनी ट्रान्सपोर्ट हार्वेस्टींग शेतकारान करपाचें. आनी तो 3,290 रुपयान फॅक्टरी पे करतली. तेन्ना आमी कळयलें की हार्वेस्टींग रेट, ट्रान्सपोर्टींग रेट हें करून शेतकाराक एक पयसो सुद्दां तितून उरचो ना आनी तें आमकां शक्य ना. आनी हार्वेस्टींग ज्यो गँग आशिल्ल्यो तेजी एक सायकल आसता ती आमची 2019 पासून मोडलेली आसा. ती अकस्मात आमकां उबी करप शक्य ना आनी तितलो ऊस हांगा ना. तेच्या नंतर सरकारान अशी एक वेवस्था केली की तुमचो जो ऊस आसा तो आमी तोडून व्हरता, 2,200 रुपये दिता, तुमकां कांय लागना. आमी ताका मान्यता दिली आनी ऊस तोडपाक सुरू जालो. आज कितें जालां, थोडेशे शेतकारांचो ऊस तोडलो गेला आनी उरलेल्यांचो तसो शिल्लक आसा. आतां शिल्लक आसा तो ऊस व्हरतलो सरकार की ना हो आमचे फुडें प्रश्न पडला. आनी आमची सामकी हें आसा की सरकारान तो व्हरपाकच जाय. जेन्ना सरकारान आमचे कडल्यान सायन व्हेली तुमगेलो ऊस आसा तो 2,200 रुपयान आमी व्हरतले तेन्ना आमी निवांत आसा सरकार व्हरतलें म्हणून. आनी आतां ती 100% जबाबदारी आसा सरकाराची, सरकारान व्हरपाकच जाय. आनी तेच्या नंतर आमी सरकाराक निवेदन दिल्लें कोणू तरी आमकां टायमार सांग नोटिफिकेशन काड बाबा ऊस रोवपाचो की ना हें आमकां नोव्हेंबराक कळय. हें आमी डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चराक ऑक्टोबर म्हयन्या पासून कळयल्लें आनी डायरेक्टराक सांगलेलें आमकां सीएमओ वांगडा एक मिटींग जाय. म्हाका एक वायट दिसता आमी गुन्हेगार काय कितें. सरकार आमकां एक म्हणजे सीएम म्हणजे आयचें सरकार जर आमकां शेतकारांक एक सादो अपॉयंटमेंट दिवन 4 खबरी उलोवपाक जर तयार ना जाल्यार आमची शेतकाराची लायकी खंय ती आमकां कळटा. कित्याक हांव सुरवातीच्यान शेतकार म्हणजे हाडाचो शेतकार आसा हय ना ताणी सर्टिफाय करचें. जर आमचे सारके शेतकाराक सरकारा कडेन 2 उतरां उलोवपाची जर लायकी ना आसत जाल्यार सरकार शेतकारा वाटेन कितलो पॉझिटीव आसा हें आमकां दिसून येता. तेन्ना म्हाजी कळकळीची विनंती आसा सरकारान ही फॅक्टरी वगीच पेपरार आनी हेजेर हांव फॅक्टरी चालू करतलो. आतां 47 KLPDचो जो प्लांट आशिल्लो तो सोडून हे 70,000 म्हणजे 350 टन पर डे क्रॅशिंग करपाची स्वप्नां कित्याचेर पळयता. जर तुमी शेतकारांक ऊस रोय म्हणना, शेतकाराक फॅसिलिटी अवेलेबल करना, शेतकाराक जे बियाणे जाय, ट्रॅक्टर जाय ते टायमार अवेलेबल करना आनी 3,500 टन पर डे हाडून क्रॅशिंग करपाची स्वप्न खंयच्या हेजेर पळयता काय फक्त पेपराचेर गवा करपाचो आनी प्रत्यक्षान शेतकाराक भिके लावपाचो हो विशय सरकारान ठरोवचो. आनी हें जर योग्य टायमार जालना जाल्यार आमी सरळ डायरेक्टराच्या दारां वचून धरणे धरतले आनी थंय बसून रावतले जो पर्यंत आमकां उत्तर मेळचें ना तो पर्यंत. पणजे केन्ना पर्यंत आमी 8 दिसांचो प्रात दिल्लो आसा. आमी डायरेक्टराक ऑक्टोबर म्हयन्या लेटर दिल्लें. ऑक्टोबर म्हयन्याक दिल्ल्या लेटराचेर आमकां सादें उत्तर सुद्दां ना आनी आमकां फक्त 2 दिसांनी नोटिफिकेशन काडटा, 4 दिसांनी काडटा ही आश्वासनां दिलीं वयता. तेन्ना म्हाजी कळकळीची विनंती आसा सरकारान जर आमकां फुड्यान घेवपाचें नसत जाल्यार आमी सरकाराच्या दारां येवन कितें करपाचें तें करतले. तें कितें करतले तें आतां सांगना पूण करतले. 5 वर्सां सावन साखर कारखानो सुरू करतले अशी दिल्ली आश्वासनां आयकून शेतकार बेजारल्यात. ऊसाची कापणी करून फावो तें मोल दिवचें अशें संघटनेचो अध्यक्ष राजेंद्र देसायान सांगलें. येरादारी आनी ऊस कापणेचे पोरणे दर परवडनात, सरकारान दर वाडोवन दिवचे अशें ताणें मागलें. हांव ऊस उत्पादक संघटनेचो अध्यक्ष. तेन्ना आयज आमची गोमंतक उत्पादक संघटनेची मिटींग आपयली तेन्ना म्हाजे सगळे कमिटी मेंबर मी पत्रकार भाव हांव हजर आसूं तेन्ना तुमी सगळ्यांचें स्वागत करता. आयज मिटींग आपोवपाचो उद्देश म्हटल्यार आमचो जो ऊस कोण आसा तो आमी कितें करपाचो ह्या बद्दल आमी सरकारा कडेन गेल्ले तेन्ना सरकारान एक तेंच्यानी निवेदन काडलें ऊस मारा आनी हाडून घाला हांगासर आनी आमी पयशे दितले काट्यार ते आमकां मान्य ना. परत मिटींग आपोवन आमी परत एक लेटर आमी डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चराक ताका आमी दिल्ले 29/10
2025 ह्या तारखे आमचे पदाधिकारी वचून मेळ्ळे ताका आनी हेजें उत्तर आमकां रोखडेंच दिवचें म्हणून सांगलें. तेन्ना डायरेक्टरान सांगलें आपूण रोखडें उत्तर दिता म्हणून. एका ह्या गोश्टीक जाली 3 म्हयने. म्हणटकूच 3 म्हयने आजून उत्तर आमकां ना, परत आपोवपूय ना. म्हणटकूच आतां कितें करचें? तेंच्यांनी मदींच खंय कॉन्ट्रॅक्टर घेतलो आनी ऊस मारपाक स्टार्ट केलो. आमकां काय खबर ना, संघटनेक खबर ना. आनी ते थोड्या फार्मांनी म्हाका फोन केलो, आतां कितें करपाचें? आमकां ऊस मारपाक आमकां रेट परवडना, हें परवडना, तें परवडना. म्हणटकूच आज मिटींग आपूण थारावया म्हटलें कितें करुया. म्हणटकूच आतां फुडलो जो हें आसा तो ऊस थोड्यांचो खंय बरो आसा तो मारता आनी थोडो उरता. म्हणटकूच ह्या वर्साक कितें करपाचो हो प्रश्न आसा आमचो. सरकारान सांगलें आपूण सगळी जबाबदारी घेता म्हणटली, आमकां सांगलें सगळी, पूण तें अजून जावना. परत आश्वासनां दिवनूय पर्वरीचो सर्व्हिस रोड अजून हॉटमिक्स जावना. PWDचो इंजिनियर मंत्र्याचें आयकून घेयना हितूंतल्यान स्पश्ट जाता. ही उतरां वा हो आरोप कोणा सामान्य मनशाचो न्हू. पर्यटन मंत्री आसलेलो पर्वरीचो आमदार रोहन खंवटे तशें म्हणटा. आयकात रोहना. इतले फावट सांगूनय PWDचे इंजिनियर वा कॉन्ट्रॅक्टर आयकना मरे अशी निर्शेवणीची उतरां आम आदमी कडल्यान आयकपाक मेळटात. पूण आतां सरकारांतलो मंत्रीच तशें सांगपाक लागला. अर्थातच तेतूंतल्यान सिस्टम एक्सपोज जाल्या. मंत्र्या परस हे इंजिनियर स्वताक व्हड समजतात काय कितें अशें खंवटेक विचारचेशें दिसलेंच. त्या फुडें वचून रस्तो जाग्यार पडलो ना जाल्यार आंदोलन करतलो अशी शिटकावणी खंवटेन दिली. अशी पाळी खंवटेचेर कित्याक येयली काय? जाप मेळसर आयकुया खंवटेकच. सर तो काप्रेश्वरा कडलो रस्तो आहा पळय सर्व्हिस रोडचो 4 म्हयन्या पयलीं इन्स्पेक्शन केल्लो, मात अजून तेजें काय हें जावंक ना रस्त्याचें. खरें आसा तुजें. दिगंबर कामत बाब जेन्ना PWD मिनिस्टर जाल्लो तेन्ना वी हॅड टेकन अ रिव्यू. इंजिनियरांची कात कशी दाट आसता आनी कॉन्ट्रॅक्टर कितलो दाट आसा तें हाजे वयल्यान दिश्टी पडटा. वी हॅव टोल्ड देम रिपिटेडली की हे रस्ते बारीक सर्वसामान्य मनशाक जो ट्रॅव्हल करता, कॉम्यूट करता ताका त्रास जाता. 2 जानेवारी दे टूक अ डिसिजन टू डायवर्ट द ट्रॅफिक विथ क्लोजिंग ऑफ सर्टन लेन्स. तेन्ना आमची एकूच मागणी आशिल्ली की पयलीं वी कॉपरेट, बट तुजे हॉट मिक्सिंग कंटिन्युअस सगळें कंप्लीट करून घेयात, मागीर फुडलें करतले म्हणून. तांणी हायवे करून घेतला. काप्रेश्वरा कडलो तो रस्तो आशिल्लो तो आमी परत दिगंबर बाब कामतीक सांगिल्लें. ताणें क्लियर इन्स्ट्रक्शन दिलें इंजिनियराक की रोखडे फटाफट कामाक घे म्हणून. आय थिंक सर्टन थिंग्स एक्शन हॅज टू बी टेकन बाय PWD ऑन दोज एरिंग ऑफिसर्स एंड दॅट पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टर. ह्या 2-3 दिसान समज जायना, आज कॅबिनेटा वेळार दिगंबर बाब कामती कडेन परत उलयतलो आनी ह्या 2-3 दिसां बरोबर समज जायना, आय थिंक आवर ओन पीपल वील गो ऑन द रोड्स टू एन्श्युअर दॅट अनलेस दीस स्मूदन्स आउट वी वील नॉट अलाउड एनी ट्रॅफिक डायवर्जन, नथींग टू हॅपन. की थोडी हे इंजिनियर खंयच्यान येता हांव नकळो, पूण तांकां ती कळ खबर आसपाक जाय जे कंटिन्युअसली मागता. 4 म्हयने जाले मरे, 4 म्हयने जाले तो रस्तो आमी सांगता करून घे म्हणून. अशें कितें आसा हांव नकळो की इतलो डांबर कमी पडटा त्या रस्त्यार घालपाक. आनी तूं जें सांगता काल 2 दीस कंटिन्युअसली पीपल हॅव बीन कमिंग एंड कंप्लेनिंग ते त्या रस्त्यार आमकां त्रास जाता. धूळ आसूं, बाकीचे गाडयो आसूं, त्रास जाता, मान्य आसा, तूं म्हणटा सारकें आसा. आय वील एन्श्युअर दॅट टुडे आय वील टेक अप विथ आवर PWD मिनिस्टर. ताजे डायरेक्शन घेवन 2 दिसान समज तरी इंजिनियर ताजें आयकना आनी इंजिनियर इतले व्हडले जाल्या जाल्यार ताणें एक्शन घेवचें ताजे कडेन मागणी आसतली. आनी एट द सेम टायम आय वील एन्श्युअर दॅट आवर ओन पीपल इन पंचायतीक खूब त्रास जावंक लागला. बारीक बारीक लोक पंचायतीन वचून पंचायतीक कंप्लेन करतात अँड वी आर ऑन द रिसिव्हिंग एंड इन स्पायट ऑफ सपोर्टिंग देम. ना जाल्यार म्हाका दिसता आमकां ते बंद करचें पडटलें. पूण रोहन बाब हें काम जातलें तें जातलें, पूण अशा तरेचे जे इंजिनियर आसा जे आयकत ना तेंचेर कितें एक्शनूय जावपा जाय अशें दिसना तुमकां? तुका दिसना? तुका दिसता तें म्हाका दिसता. सरकारी इंजिनियर आनी कॉन्ट्रॅक्टराक घेवन रोहन तांबडोच जाल्लो. मिडियावाल्यांनी खंवटेक आनीक खणपाचो यत्न केलो. ते सरशी रोहनान PWDत कशी बिलो क्वॉलिटी कामां चल्ल्यात ते कडेन बोट दाखयत सांगलें मंत्र्याच्या कानार घालतलो नाजाल्यार रस्तो आडयतलो. हेच विरोधक उरलेले जाल्यार राजकारण म्हणूं येतालें. पूण खंवटेचे आरोप दिगंबरान सिरियसली घेवचे पडटले. दोगय एकेच बसींतले प्रवासी. अशें कितें की मंत्री देखून आतां तिडकवला की बाबा हें काम करना अशें? ना तूं सकाळी फुडें एक असो प्रश्न विचारता तो लास्ट 2 दीस हांवूय आयकत आसा लोकां कडल्यान. आनी जेन्ना कॉन्ट्रॅक्टरान आपलें काम करपाक जाय, काल PWDचो हाजे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटाच्या इंजिनियर उलयला आनी PWD कडेन उलयला. ती रॉ वॉटर पायपलायन दिश्टी पडटा द पायपलायन विथ द हायवे कॉन्ट्रॅक्टर इज पुटिंग इज बिलो क्वॉलिटी. ऑलरेडी काल हांवें पिंग करून कामतीक सांगला, चीफ इंजिनियर सांगला की इट इज बिलो क्वॉलिटी. आतांच पळय रॉ वॉटर भितर पायपलायन जाल्यार दिश्टी पडची ना. फुट्टकर तुमी रिप्लेस करतले खरें, ती पायपलायन आतां क्वॉलिटी चॅक करात म्हणून तुमी काल सांगला. सो ह्यो गजाली आमी करपाच्यो की इंजिनियरींग करपाच्यो? जबाबदारी कोणें घेवपाची?
सो म्हाका दिसता थोड्यो गजाल्यो एखादी मंत्र्याकूय नदरेक येना आसतल्यो जे आज हाडून दितलो ना जाल्यार आमकां म्हाका दिसता एज आमी पयलीं करताले आमकां पसून थंय काम करून घेता पर्यंत वी विल एन्श्योर दॅट दीस ट्रॅफिक डायवर्जन सगळें बंद करपाचें. मिनिस्टर इंजिनियर अबाउट द PWD मिनिस्टर that I cannot comment. It is a PW department. But I've got cooperation from Digambar Kamat who had given clear instructions. Second time सांगता करूच ताणें डायरेक्शन दिल्लें ते जावन समज इंजिनियरींग का तितली दाट आसा का ताणें पातळ करचें पडटलें तांची हे फकाणां जाल्या. बारीक लोकांक खंय त्रास जाता समज इंजिनियरांक कळना आनी दे आर ओनली इंटरेस्टेड. आमकांय ब्रिज फ्लायओव्हर बेगीन कंप्लीट जाल्लो बट नॉट एट द कॉस्ट ऑफ द कॉमन कॉम्प्युटर्स. तुम्ही ट्रॅफिक डायवर्ट करपाक थोडे स्टॉप केले आमी थंय कॉपरेट जाले 2 तारखेच्यान तुम्ही सांगले बंद करता आमी म्हणलें 8 दिसांत रिव्ह्यू करया बरें आसा पूण रस्ते तुम्ही डायवर्ट करता आसतना जो 4 म्हयने मंत्री सांगता PWD मंत्री सांगता एक्स चीफ मिनिस्टर सांगता आनी तुमी अजून इतल्या लायटली समज घेता आनी कॉन्ट्रॅक्टरा कडेन काम करूंक शकना आय थिंक दे इज समथींग सिरियसली रॉंग आनी दॅट इज टू बी एड्रेस्ड. आजूय मागतलो आमच्या PWD मिनिस्टरा कडेन एक्ट करपाक आनी ते इंजिनियर ताजें आयकना जाल्यार आमीच रस्त्यार देंवतले. दिवचलच्या बोड्डे वाठारात उदकाची नवी पायपलायन घालपाचें काम फाटले 3 दीस सावन चल्लां पूण हे पायप चक्क गटारांतल्यान व्हरपाक लागल्यात देखून थळाव्यांनी खर आक्षेप घेतला. थळावे सांगतात ते प्रमाणे हे काम बेजबाबदारपणानच सुरू केलां. काम केले त्या वेळार इंजिनियर सायटीर आसनासलो. थळावो नगरसेवक हजर रावलो ना देखून कामात बरीच घाळपणां जाल्यात अशें विजय बोर्डेकार सांगता. पिवपाच्या उदकाची पायपलायन फुडें फुटली जाल्यार लोकांनी कितें गटारांतले मेस्तुरांत जाल्लें उदक पिवपाचें? थळाव्या कृष्णा पळान हो प्रश्न विचारला. आयज हांगासर आमी पयली दबार बोर्डे हांगासर आमी उबी आसा हांगासर सगळ्यांत पयलीं क्लियर करता आमी कोणाचें काम आडोवपाक हांगा येवंक ना. आमी सरकाराच्या प्रजाच्या अगेन्स्ट ना. डेव्हलपमेंट आमकां जायोच पूण डेव्हलपमेंट करतना लोकांच्या आरोग्याशी खेळोंक जायना. आयज हांगासर काम चालू आसा हे उदकाचे पायपलायनी तुमकां पळयता हांगासून धाकटी घातली आतां ही 1 टनाची व्हडली घालता दिसता बरी गोश्ट उदीक आमकां प्रेशर बरो येतलो. उदीक येयल्या उपरांत गटर जाता तेंच्यांनी रस्त्या त्या सायडीक थंय ओल्ड लायन आसा ती तांचे थंय सांडून हांगासून न्यू लायन कनेक्शन करतात PVC पायपाची आनी हे चालू आसतना हांगासून वयरसून येयल्या ही गॅरेजी कडल्यान स्ट्रेट येयल्या आनी हांगाय तेंच्यांनी तुमकां हांगा दिसता पळय गटारान हांगासर हांगासर जॉयंट दिला गटारान. आमची पयल्यासून मागणी आसता की कितें गटाराची ही पायपलायन काडपाची आसली म्हणून ही आमची मागणीच आसा. पण आतां हांगासर जॉयंट हांगा गटारान दवरला असो फुडें आनीक दवरला हे आमकां हायजेनीक ना. हे सध्या हांगा काम करतना इंजिनियर बी कोण ना. इंजिनियर कोण ना. आमकां पयलीं कशें आसता ज्या वार्डान काम करता त्या नगरसेवकान पयलीं लोकांक इन्फॉर्मेशन म्हायती दिवप आसता कामाची. आतां बाकीचे स्किमी येयल्या तुमी काय सांगतात तुमी पोलियो दिवंक जाय खंय आनीक दिवंक जाय तेन्ना तुमी सगळ्या लोकांक तुमी सांगतात तुमी अवेरनेस करतात. हांव म्हणटा कितें ह्या कामा बद्दल तुमी आमकां वाड्यार अवेरनेस कित्याक करूंक ना. वा ही पायपलायन अशी येतली नवी घालता बरी गोश्ट आमी करता नाल्ल फोडटा तुमी सगळें करता तेन्ना आमकां लोकांक तुमी सांगूंक जाय न्हू वाड्यार लोकांक बाबा ही अशी परिस्थिती हांगा आसा आमी अशें घालता म्हणून आमी येना हाडत जाल्ले. आयज हांव सकाळीं म्हाका नोटीस गेली हांगासर हो जॉयंट जो आसा हांगा एक थंय 2 जॉयंट आहा कंप्लीट गटरां आसा बाकीची आहा ती लायन सगळी तुमी गटरां भायल्यान दिली. हांव तशीच तुमी कंटिन्यू फुडें करा. तुमकां आतां रिपोर्टान तुमी आतां पयलीं तुमकां आतां नजरेक येयला आसतलें की कशी परिस्थिती हांगा आहा ती आतां. आमची इतलीच मागणी आहा की पायप तुमी शिफ्ट कर सायडीक बरें जालें जाय पूण लोकांच्या आरोग्याशी खेळपाचें अशें नाका आमकां आमकां धोकादायक आमकां आरोग्याक फाटल्या फुडें फाटी. दुसरी गोश्ट आतां म्हाजें घर आहा थंयसर तो म्हाका कनेक्शन दितलो म्हाका न्यू कनेक्शन गटरान तो टॅप लायतलो तो वाल जो आसा कॉक आसा तो गटरान बसयतलो. आतां ते तुमी पळयता उदीक आतां सद्या पावसान उदीक कशें येतलें वयलें बरोबर लोड येतलो उदकाचो आनी लोड ज्या जॉयंट आसा ते उदीक भितून जातलें लोकांक हानिकारक आसा. हे जे कोण आसा गव्हर्मेंटाचे ते कोणूच नसतात त्याच्यामुळे हे जे प्रॉब्लेम जे जातात ते त्यांच्या खातीर जातात. त्यांच्यांनी येवन पयलीं तांकां तो प्लॅन दाखोवपाक जाय. तुमचा गटार आसा आनी कितें आसा पायपलायन दुसरे आसा इलेक्ट्रिकचे दुसरी पायप हे आसा वायरींग आसा तर ते सोडून बाबा कशी हे घेवप. आतां तो म्हणटा की रस्त्यासून मसून अशे रस्त्यासून मसून कितें कितें फोडलेले आसात आनी आमचें कितें आसलें सांगप आनी हांवें सुद्दां म्हटलेलें तांकां आरे म्हटल्यार तुमचो हांगा इंजिनियर कोण आसा त्यांनी पयलीं करपाक जाय न्हू प्लॅनिंग बाबा अशी पायपलायन व्हरपाक जाय म्हणून. आतां जालें कितें तेंच्यांनी पयलीं त्या सायडीक लायन आसली आतां तेंच्यांनी ह्या सायडीक लायन घेतली पण जालें कितें आतां त्या सायडींतल्या लोकांक जर समजा लायन घेवपाक जाय जाल्यार प्रत्येकाक फोडची पडली. हांवें कितें सांगलां ताका की तूं आमकां एक पायपलायन हांगा ल्हान सायजीची घेवन पायपलायन आमकां दी
पण त्यांनी आता दितानाच गटारान दिल्या आधी. आता किती दिवस झाले काम चालू आहे? आधी 4 दिवस झाले, 4-5 दिवस झाले काम चालू आहा. कोयराचो प्रश्न अख्ख्या गोंयाक सताता. खास करून कोण्णाचो पळोवन रस्त्या कुशीक ल्हवूच कोयराची पोटली भिरकवटून आनी फुज्यो काडपाच्या घडणुकांक त्या त्या वाठारांतल्यान पंचायती वा पालिका बेजारल्यात. पूण मडगांव पालिकेक दामोदर कॉलेजी कडल्यान कोयर वडोवपाचो व्हिडिओ मेळ्ळा. बॉल पुलिसांच्या गोलीत उडयला. पुलीस कितें करतात ते पळोवपाचें. कोयराचे समस्येचे उदक तकले वयल्यान व्हांवपाक लागलां तें पळोवन मडगांव पालिकेन रातचे वेळार कोयर वडोवप्यांक फायन दिवपाची मोहीम चलयली. तेतूंतल्यान पालिकेच्या गल्ल्यांत 4 लाख येले खरे, पूण लोक सुदरले नात. 5 जानेवारीची राती दामोदर कॉलेजी कडेन 15 पोती वडोवप्याची करणी CCTV कॅमेऱ्यात शूट जाल्या. त्याच्या आदारान पालिकेन पुलिशेंत कागाळ केल्या. पुलिसांनी सोदल्या उपरांत हो महाभाग कोणतो कळटलो. मारुती व्हॅनात चलोवपी धरून 3 जाण असले. एकल्यान पटापट कोयराच्यो पोटली वडयल्यो आनी हे महान काम सोंपयले उपरांत गाडी परतून असले तशे 3 जाण आपले वाटेक लागले. तांकां खंय खबर सगळें कितें नंबरा सयत रेकॉर्ड जालां म्हूण. फाल्यां फायन पडटली तेन्ना पोटल्यो मेजपाक लागतले. हो कोयर तांकां 50,000क पडो येता. आयकात पालिकेच्या इंजिनियराक. ॲक्च्युली सुरवात म्हणल्यार आमी जेन्ना नायट ड्युटी करून आमी जेन्ना फायनी मारताले आमी अरावंड 200 नायट केसीस बूक केल्ल्यो नायट ड्युटी करून आफ्टर ऑफिस आवर्स आनी अरावंड 4 लाख रुपया आमी फायन मारले. तरी आसतना हें बंद जायना, गार्बेज उडोवपाची बंद जायना म्हणून आमी एक ट्रायल बोर्डाचेर एक 10-12 CCTV कॅमेरा 11 CCTV कॅमेरा घातले. तेतूंतलो एक इम्पॉर्टंट स्पॉट आसलो आमचो नियर कोंबा गेट रिंग रोड. दामोदर स्कुला कडल्यान जो रिंग रोड वता कोलवा रोडाक टच जाता त्या रिंग रोडाचेर मेजर डंपिंग जातालें. सो थंय आमी एक स्पेसिफीक CCTV कॅमेरा घातलो सोलराचो. त्या सोलराचेर राती आमकां एक केस मेळ्ळी की एक इको व्हॅन रातच्यो अरावंड 15-16 बॅग्स हाडून लेट नायट डंप करता. सो ताका आमी तेजी फुटेज घेवन आतां आमी ताजेर पुलीस कंप्लेन केल्ली आसा. पुलिसेक आमी रिक्वेस्ट केला ती गाडी सीज करची आनी आमकां मातशें कळोवचें सो दॅट आमी आमचें कितें फायन बीन मारपाचें आसा ती आमी ताजे कडल्यान रिकवर करतले. सो हेचेर कळटा जे लोक तुमी आतां पळयल्यार तुमकां व्हिडिओ पळयल्यार कळटलो की तेणी 15-16 बॅग्स हाडला. सो 15-16 बॅग्स ही कोणाली घरची आसपाक शकना. हेजे वयल्यान कळटा की आमी कितले प्रयत्न करता आनी आमकां कचरो खंयच्यान येता भायल्यान. हो डेफिनेटली कोणालो घरांतलो कचरो नासतलो. 15-16 बॅग्स ह्यो व्हॅनान घालून हाडप डेफिनेटली कोणाल्या घरांतले नासतले. शिवर खंयचे तरी कमर्शियल इस्टॅब्लिशमेंटाचेर आसपाक जाय. हेजेर कितें एक्शन घेतलें? हेजेर आतां पुलीस कंप्लेन केल्ली आसा. पुलिसेक आमी रिक्वेस्ट केला की ती गाडी इमिजिएटली सीज करची आनी तेंचे कोण जे ओनर आसा तांकां हाडून ते आमकांय बी कळोवचें सो दॅट आमचे प्रोसिजरा प्रमाणे आमी कितें फायन मारपाचें कितें आसा तें आमी एक्शन घेतले. इट मे गो अप टू 25,000 to 50,000 ऑल्सो डिपेंडिंग अपॉन द क्वांटम ऑफ द वेस्ट आनी रुल्सा प्रमाणे. मडगावच्या आकेश बायश पंचायत सचिवालयान गोलमाल केला. 2 दिसां खातीर येयल्लो आनी लोकांची हरकत आसूनय दिल्लीचे पार्टीक मेडिकल सेंटर आनी पॅथॉलॉजी लॅब चालू केलो. थळाव्यांनी बोवाळ घालतकूच पुलिसांनी लॉक मारलें. पूण तरीकूय केंद्र चालूच आशिल्ल्यान थळाव्यांनी तिळं उक्तायल्या. 29 डिसेंबराक आकेबायश पंचायतीन रहिवासी इमारतींतल्या ह्या खाजगी मेडिकल सेंटराचो वेवसायीक परवानो रद्द केलो. आदेश मोडून सेंटर चालूच दवरिल्ल्यान वाठारांतल्या लोकांनी तिडक उक्तायल्या. एकूण कितें प्रकार तो सरपंचाने सांगला पळयात. तेंच्यांनी कॉमर्शियल करनासतना हे काडला थर्ड पार्टी दिला दिल्ली पार्टी. दिल्ली पार्टीन काडला हिंगा पॅथॉलॉजी लॅब गायला. ओके पॅथॉलॉजी लॅब गायला ते गायला. हेजे नंतर आमी पंचायतीन गेले जाल्यार तांकां प्रोविजनल लायसन दिल्लें. फक्त प्रोविजनल लायसनाचेर आमी स्टार्ट केलें काम. डे ऑफ फर्स्ट जेन्ना काम चालू केलां त्या दिसा तांकां आमी विचारलें बाबा तुमी कितें करता ही रेजिडेंटल एरिया आहा आनी तुमी हम पैथोलॉजी लैब डाल रहे हैं पालो. ओके पैथोलॉजी लैब हमारा ओपोज रहेगा, हमारा पूरा रेजिडेंटल एरिया का ओपोज रहेगा. तो म्हाका सांगता तुम तुम्हारे तरफ से करो हम हमारे तरफ से करता है. त्या दिसा आमी प्रोसेस चालू केलो पंचायतीन.
पंचायतीन प्रोसेस केलो, पंचायतीन एप्लिकेशन दिले, सगळे दिले, तेंचे RTI मागले आमी सगळे हेंचे कडेन, हेंची कांयच ना पळोवपाक गेले जाल्यार. प्रॉपर पार्किंग ना, सेटबॅक ना प्रॉपर. ओके, ते आमकां इश्यू लागना. जेन्ना तेंके ओनरा आमी विचारले, तुमी हे पळय हेंकां पळय दिला न्ही, तुमी रावा येवन, तुमी अशी हे दिवपा मेळना. ती ओनर म्हणपा लागली ना आमी करता. हेंच्यांनी खंयच्यानी गव्हर्मेंट ऑफिसां वचून एनओसी हाडून ते चालू केले. विदाउट परमिशन तेम चालू केले. तेन्ना आमी पुलीस स्टेशनार गेले, पुलिसान कंप्लेन बी केली. मागीर पुलिसान येवन तांकां वॉर्निंग केलें आनी बंद उडयले. तेज्या नंतर एक सेक्रेटरी येता, 2 दिसां खातीर येता. ही सेक्रेटरी वयता, तो 2 दिसां खातीर येता. आमकां कळ्ळें हो 2 दिसां खातीर हो कितें तरी करपाक येयला म्हणून. जेन्ना आमी सगळे गांवचे लोक उठले आनी तेच्या फुड्यान गेले, बाबा ताका सांगलें अशें असो एक मॅटर आसा, लोकांचो फुल्ल ओपोज आसा. तो म्हणपालो आपूण इंटरफेर जायना, आपूण तांकां दिवपा ना. डे ऑफ नेक्स्ट डे वचपाचो, त्या टायमार हेणी काडला आनी तांकां ट्रेड लायसन्स इश्यू केला विदाउट एनी इन्स्पेक्शन, विदाउट कांयच आसतना. तेजे नंतर आमी उठले आनी पंचायतीन परत गेले. पंचायतीन जेन्ना परत सगळे लोक वचनाका पंचायतीन इन्स्पेक्शन आपयलो. TCBक दिले आमी, मागीर BDOन दिले, BDOंतल्यान येयले आनी पंचायत येयली आनी इन्स्पेक्शन केलें जाल्यार हेंची कांयच ना, कांयच सारकें ना. मागीर पंचायतीन रिमार्क मारलो हेंचें कांयच सारकें ना. तेजे नंतर पंचायतीन एक 15-20 दिसान जेन्ना बॉडी मिटींग तेंची जाला तेन्ना रिवोकेशन काडला. आतां रिवोकेशन डे 29 शोकोस नोटीस पयलीं धाडलो तांकां. तेजे नंतर रिवोकेशन काडलें. रिवोकेशन आतां पयर काडला 29 रिवोकेशन काडलें जाल्यार तांकां रिवोकेशन नोटीस पावली, तरीकी तेंच्यांनी हें चालू दवरला. तेजे नंतर आमी पंचायती परत सेक्रेटरीक विचारलें, हो अशें अशें जालां. मागीर सेक्रेटरी म्हणपा लागली तूं परत एप्लिकेशन दी. आमी परत एप्लिकेशन घायलें. जाल्यार काल तांकां पयर सॅटर्डे तांकां स्टॉप नोटीस काडला. स्टॉप नोटीस काडून ते परत चालू दवरला. ताका लागून आज आमकां हे स्टेप घेवपा पडलें. आनी हांव एक प्रेस घेवपाचो कारण कितें, हे थोड्योश्यो गोश्टी आसा CMा फुडें पावना. हे CMाक कळचे आनी CMान आमचें लक्ष दिवचें मातशें हेजेर. एक मेडिकल लॅब आहे, हांव आसतना तो इश्यू येयल्लो असो आसतना कळना तुका. जेन्ना आमचो एक सेक्रेटरी आसलो, त्या सेक्रेटरीन कितें केलें, एका प्रोविजनल लायसन्स दिलें, ट्रेड लायसन्स दिलें. आनी जेन्ना लोकांचो इश्यू जालो बाबा हेजन हावसाक एका कितको कमर्शियल एक्टिविटी करपाक दिली काय म्हणून, जेन्ना त्या मिटींग येयली तेन्ना हांवें ते गेलें फायनल NOCक हांवें रिवोक केलें. म्हणजे दिवं ना ताका दवरलें हाडून. सडनली त्या 3 दीस न्यू सेक्रेटरी येयलो आनी ताका परमिशन दिलें. परमिशन दिलें म्हणून आमी BDOन गेले. BDO सांगलें बाबा हें दिवपा जायना, लोकांचो इश्यू आहा, लोकांक प्रॉब्लम आहा हिंगा. मागीर तरी पूण तेणें BDOन ती NOC ताका दिली. मागीर आमी थंय आमची मिटींग घातली. मिटींग घालून ती आमी रिवोक करपाचो आमी प्रयत्न केलो. कित्याक ह्या लोकांचो इश्यू म्हणटो आमच्यान करपा येना न्हू, लोकांक जायते आमी करपाचें. आमी लोकांक सांगलें बाबा तें रिवोक करतलें म्हूण, आनी त्या प्रमाणे हांवें तें रिवोकाक घातलें. आनी काल 29 ताका आमी फायनल ताका NOC दिली बाबा तुवें तें रिवोक करचें म्हणून ट्रेड लायसन्स दिलो आतां. आनी आमी त्या रिवोक ताका नोटीसूय धाडलें. तरी पूण हें आतां चालू आसा लोक सगळे एकठांय जालो. बाबा तुवें आमकां आपयलें सरपंच बाब, तूं आजून सरपंच, हें कित्याक चालू आहा. आमी सगळो लोक एकठांय जालो, गांवचो लोक आनी येयलो हांगा. आनी तांकां सांगलें आमी पुलिसांकूय आपयलें. पुलिसान येवन चोयलें बाबा चालू आहा तें. पुलीस येवन तें आज तेंगेले गेटीक लॉक मारला आनी तांकां सांगलां तुमी एक्टिविटी चालू करना, कित्याक तुमकां ऑलरेडी तुमकां रिवोक केलो आमी. तुमी तुमकां जाय जाल्यार फॉर एक्शन तुमी कितें जाता तुमी करपा म्हणून, त्या बरोबर तुमी कांय करूं नाका म्हणून. निवासी क्वॉर्टरात व्यवसाय करपाक मेळना, तेतून अनवळखी लोक येता आशिल्ल्यान थळाव्यांक भंय दिसपाक लागला. पार्किंगेचो लोकांक त्रास जाता. सुलभ शौचालय नाशिल्ल्यान लोक मेळत थंय मुततात. आयकात थळाव्यांक. हांगा सद्या इश्यू कितें आसा, वो लॅब एक्चुअली रेजिडेन्शियल बंगल्यान तेंच्यांनी लॅब एस्टॅब्लिश केला विदाउट इवन कन्वर्जन. तेंच्यांनी कन्वर्ट करूं ना. एज येट इट इज हाऊस नंबर, तांकां हाऊस नंबर दिल्ले आसा. तेंचे कमर्शियल एक्टिविटीज चालू करपाक जायना. एज एवरीवन नोज की कमर्शियल एक्टिविटीक बारीकसो जागो मेळटा तुमकां करपाक, पूण हे फूल तेंच्यांनी कमर्शियल एक्टिविटी चालू केला. फ्रॉम ग्राउंड फ्लोर टू द टॉप 2nd फ्लोर फूल तेंच्यांनी कमर्शियल एक्टिविटीज केला. आनी जाता कितें हांगा लोक सगळे हांगा येवन रावतात. आमकां आमचो घर तेंच्या सायडीन तेकोनच पडटा आमकां. सो लोक हांगा रावता. इवन भुरग्याक घेवन सुद्दां आमी हांगा भायर येवपाक शकना, इतलें अशें जाता आमकां. कित्याक आमची प्रायवसी वायलेट जाता. आनी तेंचो कॅमेरा सुद्दां आमच्या घरा गेटीडेन पावला, हें जाता, व्यू आसा तेंकां. सो आमी भायर सुद्दां सरपाक शकना, इतलें आमकां सामकें हें जाता, डिफिकल्टी जाता. आनी लोकांक सुद्दां हांगा ह्या सायडीन हांगा लायनाका म्हणलें जाल्यार पार्किंग करनाका म्हणल्यार थिंगा वचून करताय पार्किंग, अशें जालां. आनी हांगा कितें आसा, पब्लीक हेल्थ हॅझार्ड्स खूब जाले आसा. कित्याक लोक येतात खंयच्यान पयसान येतात आनी वॉशरूम ना हांगा पब्लीक फेसिलिटी कांय ना वॉशरूम. सो थिंगा फाटल्यान व्हाळ आसा एक साल ट्रिब्युटरी, इट इज अ साल ट्रिब्युटरी. सो थिंगा वचून ते वॉशरूम मतलब तांकां थिंगा करता येता कितें तें. सो आमकां कितें आसा, हांगा हें नाका आमकां लॅब मेन म्हणल्यार, इवन पब्लिकाकूय नाका, कोणाकूच नाका. थर्मास हळणपेडणेच्या पुलाच्या सोबितीकरणाचें काम जावपाचें आसा. थर्मास आनी वजरी मदीं हो पूल 2 गांवांक जोडटा. थळावा आमदार प्रवीण आर्लेकारान कामाची घोशणा केली. ह्या पुला बरोबरच धारगळ पोरसकडे
चांदेलच्या पुलाच्या सोबीतकरणाचे काम चल्लां. त्या भायर इब्राहिमपुरा सुसज्ज अशी शाळेची इमारत उबी रावतली अशें आमदारान सांगलें. थर्मास हळर्णचे ह्या सुवाळ्याक थळावे पंचायतीचे सरपंच, पंचवांगडी थळावे हजर आसले. कांय प्रकल्पांक लोकांच्या जमिनींची गरज आसा. लोकांनी 10 जाणांच्या कामांक जर थोड्यो भोव जमिनी दिल्यो जाल्यार ताचो गांवाकच फायदो जातलो. लोकांनी सांगात दिवचो अशें आवाहन आर्लेकरान केलें. खूब बरें दिसता जेन्ना लोकांचो सगळ्यांचो साथ आसता आनी ते डिवेलप करपाक जे आयज डिवेलप सगळे कडेन डिवेलपच जायत आसा आनी जे आयज ना म्हटल्यार आयज 3 ब्रीज आयज आमच्या फावंडेशन स्टोन केल्ले आसा आनी 3 ब्रीज आसा ते 2 एक आमच्या धारगळी हा हायवेक आनी तसोच आमच्या हांगासर आसा आमच्या परसवाड्या आसा. तशेंच आयज आमी चांदेला हो ब्रीज खूब वर्सां आसली लोकांचो डिमांड तोय बी आयज आमचो स्टार्ट केल्लो आसा. तें बी काम तशें खुबशीं कामां स्टार्ट केल्लीं आसा. तशेंच आमच्या वांगडा आसा आमच्या इब्राहिमपूरचे सरपंच आसा तांकांय तशें आश्वासन दिल्लें आसा जे तेंचे हांगाचे स्कूल ते स्कुलाचे बी आनी म्हाका दिसता आनी 15 दिसां भितर तेजे फावंडेशन स्टोन तेजोय बी जातलो. हांव आश्वासनां फोटींग दिना. जे पळय कितें कामां करूंक जाय ती 100% करून दिता लोकांक आनी जे पळय उतर दिल्ले आहा ते हांव पावून लोकांक कामां करून दिता. अशीच म्हाजी कामां आसतली पेडण्यांक लागून जे लोकांक कितें गरज आहा पळय ती सदांच ती कामां पयलीं जातली. ताका लागून आयज सगळ्यांचो लोकांचो असो साथ आसता. सगळ्यांनी जे मेंबर्स तशेंच आमचे सरपंच तशेंच आमचे म्युन्सिपालिटी हे सगळे जाण एके साथ रावन एके जुटेन आनी सगळे वांगडा रावत जाल्यार हे डिवेलप जावंक शकता. तशेंच आमच्या लोकांनी जर सपोर्ट दीत जाल्यार लोकांची बारीक हे आसता समस्या आसता जेन्ना पळय रोड करता तेन्ना लोकांनी आपल्या ताका साथ दिवची खूब गरज आसता. जेन्ना लोकांची इल्लीशी प्रॉपर्टी गेली जाल्यार एकदांच ते डिवेलप जावन वयता. ताका लागून लोकांनी खंयसर मध्ये आड हाडचो न्हू. आयज थर्मास ब्युटिफिकेशन फावंडेशनाचे काम करपाक लागून सगळे आमचे जमलेले आसा. तशेंच आमचे आमदार माननीय आमदार प्रवीण भाई आलेकर हेंच्यांनी हे केल्लेले आसा ते आनी आमच्या मदीं सगळे आमचे मेंबर पंच मेंबर उपसरपंच तशें आमचे सगळे ग्रामस्थ आसा ते आतां सर आमचे सगळे आमकां जी आमची कामां उरलेली आसा ते सगळे करून आमकां हेच्या फुडें दितले. बरो दीस आवडेता. माननीय आमचो ऑनरेबल MLA अभी आमचे मदेकात आसा. आयज हे आमच्या पुलाचे वावर आसा काम आसा ते सुरू करून ताका हांव चड देव बरें करूं म्हणटा. बेगीनूच 15 दीस आमकां ताणें आश्वासन दिल्लें आपूण खबराच करून दिता म्हणून उतरान तो येवन आयज तो सुरू करता म्हणून ताका चड देव बरें करूं म्हणटा. आनी दुसरे आमच्या पंचायतीक जावं वजरीची जावं चांदेल जावं आलोरना जायती आमची कामां पेंडींग आसा ती तो करून दिता म्हणून सांगा. त्या भरवशान त्याच आश्वासनान आमी रावन ताका आदी फुडेंच चड तुमच्या सगळ्यांच्या नांवान देव बरें करूं. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.